कल्पेश शितकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि बऱ्याच दिवसापासून सगळ्यांची कमेंट येते, मेसेजेस येत आहेत की अरे कल्पेश तुझी व्हिडिओ नाही आली, काय आहेस कुठे, काय चाललंय, कुठे गायब झाला आहेस। तर मित्रांनो, ती सगळ्यांची रिक्वेस्ट लक्षात घेता आता एक आपण नवीन ठिकाणी इथे नवीन जागा एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहोत। लाईफमध्ये ॲडव्हेंचर खूप आहेत, एक कॉर्पोरेट मजदूर बोलला तर ॲडव्हेंचर असतात, असे बरेच ॲडव्हेंचर तर आपण केलेत, पण एक नवीन ॲडव्हेंचर जागा म्हणजे ॲडव्हेंचर करण्यासारखी जागा आपल्याला आज भेटली आहे, जिथे मी व्हिजिट केली आहे। या इथे ॲडव्हेंचर्स काय काय आहेत, इवन इकडे ना सकाळची आता फिरायलासुद्धा बरी चांगली इकडे जागा आहे, तुम्ही मागे पाहू शकता, खूप छान प्लेस आहे। आणि इथे ॲडव्हेंचर्स काय आहेत ना ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच। आणि मी नक्की कुठे आलो आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या जागेची स्पेशालिटी म्हणजे सकाळची ट्रेक आणि त्या ट्रेकमध्ये अनुभवलेला सनराईज, सूर्योदय, खूप छान व्ह्यू मिळतो इथे। त्यात मागे धुकं वगैरे बघायला मिळतात, त्यात हा मागे असा छान असा नजारा, खूप छान वाटतं आहे, तुम्हालासुद्धा आवडेल। पण असे ट्रेक सोडली तर अजून बरेच असे ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे, खूप छान असे व्ह्यूज इथे मिळत आहेत। तुम्हीसुद्धा आनंद घ्या व्ह्यूचा, या वातावरणाचा, या माहोलचा। मित्रांनो, जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की इथे ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज खूप आहेत, तर चला तुम्हाला दाखवतो इथे ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी काय आहेत आणि काय इथे धमाल करता येईल, तर चला आपण बघूया। वर बघ, हा खाली पाय दे, खाली पाय दे, हा अरे स्पायडरमॅनच काय भाई तो भिंतीवरून चालले, सोडू नकोस, जे पकडत स्पायडरमॅन आहे। मस्त, राईडला जा वर ईशान आहे, खूप छान असं हे करतो, क्लाइम्बिंग करतो, एन्जॉय करतो तो ॲक्टिव्हिटीची। ईशान हाय कर ईशानचा जरा विचार करतोय काय पकडत आहे। ईशान हाय कर तो बॅलन्स करतोय हा, राईटने जा, हा जा, पकडून ठेव हा। उचल पाय उचल, वर घ्यायचा, वर खाली नाही यायचं, हा जा, हा व्हेरी गुड, घे वर पाय, खाली साईडला, हा हा बघ इन्स्ट्रक्टर वरती कर, लेफ्ट लेग, चॉकलेट फडीला पाय घे ना डावावर, आजी थांबा ना प्लीज, तो भलन पाय दे ना, इथं बोल, आता कसं दिसलं, घे वर सर, हा डावा पाय खाव, भलन ठेव, आणि मग वर जरा येते तुला, वर भलन पाय ठेव ना, डावा पाय ठेवलं तर तुझी हाईट वाढते, लेफ्ट लेग, अरे हाईट वाढते ते खरं आहे, पण हा वाला दुसरा पाय कुठे ठेवू, तिथंच ठेव। मित्रांनो, हार्नेस लावून रेडी आहे, आता पहिलं क्लाइम्बिंग करायचं आहे आणि त्यानंतर मग रॅपलिंग करायचं आहे। तर इथे या दोन ॲक्टिव्हिटीज पहिलं स्टार्ट करतोय, फर्स्ट क्लाइम्बिंग देन रॅपलिंग।
रॅपलिंग साठी बसवलंय, जे डेक आहे तिथे आलं आणि त्यातनं सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली जाते. ऍक्च्युली घ्यायलाच पाहिजे. तुझं नाव? समीर. समीर. हार्नेसला परत एकदा एक रोप बांधला जातो, जो आपल्या सेफ्टीसाठी असतो, एक आपल्याला खाली उतरण्यासाठी असतो, त्याच्या सपोर्टने आपण खाली उतरू शकतो. आणि हा दुसरा रोपचा टोक आहे रोपचा, तो एका साईडला इथे टाय केला जातो. आवाज आपल्या थायच्या इथे असं मागच्या साईडला, आणि आपला हळूहळू बॅलन्स मागे सोडायचा. लूज 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 लूज. पाय सरळ राहिले पाहिजे लूज. आणि हळूहळू स्टार्ट. मित्रांनो, रॅपलिंग पण झाली, क्लाइम्बिंग पण केली. तुम्हाला कशी वाटली माझी, म्हणजे मी जसं क्लाइम्बिंग केलं जेव्हा केली, कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कुठे चुकलो असेल तर ते पण सांगा. आता रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगच्या नंतर इथे अजून एक ॲक्टिव्हिटी आहे, ती म्हणजे बॉटल्स लावल्यात मागे. तुम्ही जर बघाल तर बॉटल्स लावलेत, एक रायफल दिली जाते आणि आपल्याला एम करायचं असतं त्याच्यावर. मारली? यस. कुठे मारली? ती ब्ल्यू आली ती बघ. चाक. सेकंड बॉटल तर टार्गेटवर आहे. आता कुठली बॉटल उडू सांग. ती वरची ब्लू. ओ बाजूला लागला. लपली बघ ती बॉटल, ती बघ. 2 मध्ये 2. मित्रांनो, तिकडे रायफल शूटिंग झाली. 3 पैकी 2 लागलेत, जे मी शूट करू शकतो. आता हे झाल्यानंतर ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, जे तुम्हाला मागे दिसते. बरंच मोठं पॅच आहे ते. इथून रोपवरून जायचं आहे, प्लस वरून मग असं ते टायरच्या वरून जायचं आहे. तिथून आलं की इकडे या रोपवरून असं थोडं ब्रिज केलं आहे ते रोपचं, आणि तिथून गेल्यानंतर मग तिकडे परत एकदा ते रोपचंच आहे, ज्याच्यावर लाकडांचं असं. एवढं एक्सप्लेन करण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवतो वर जाऊन. इथून आपल्याला हा पॅच मिळतो. हा सोडा. चल पुढे. टायरचा ब्रिज आहे. टायरच्या ब्रिजवरून साईडने जे रोप टांगलेत त्याच्यावरून पुढे चालत जायचं आहे आपल्याला. आणि हो नाव सुजल. सुजल. सुजल खरंच खूप चांगलं काम करतं आम्हाला हार्नेस. टायरच्या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे. आता नाही गोली एवढा मस्ती नाही अभि. ऑलरेडी एका सोडून चाललंय. येस, एका हातावर चाललोय. टायर ब्रिज झाला, आता बर्मा ब्रिज. खाली फक्त एक रशी आहे. मान सरळ कर. नाव स्टडी राहा. हां काही नाही.
मित्रांनो हे ॲडव्हेंचर झाले आणि मग ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि त्यानंतर मग आता दुसरे ॲक्टिव्हिटीज करायला आलं. आता या झिगझॅगमध्ये आपल्याला नागिनसारखं जायचं आहे. कसं ते तुम्हाला दाखवतो बघा. असं यायचं, असं जायचं, असं यायचं. नागिन चालू झाल्यानंतर आता उंदीर मामा बनायचं तिथून. ॲक्टिव्हिटीज सोबतच इथे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहेत, जसं की फ्लाइंग फॉक्स आहे. कायाकिंग आहे. अजून रिव्हर राफ्टिंग वगैरे आहे इथे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. नॅचरल रॅपलिंगसुद्धा आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि हे प्लेस आहे कोलाडमध्ये, जे मुंबई आय थिंक पुण्यापासून 30 किलोमीटरवर आहे. आणि मुंबईपासून तुम्ही गुगल करू शकता. तर या जागेचं नाव आहे झेड बॅक रिसॉर्ट. तर इथे खूप साऱ्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज आहेत. इवन इथे राहण्यासाठी सुद्धा खूप छान सोय केलेली आहे. राहण्यासाठी इथे मड हाऊस, टेंट हाऊस, सेमी लक्झरी कॉटेजेस. त्याचबरोबर इथलं जेवणसुद्धा खूप छान होतं. व्हेज नॉनव्हेज जसं पाहिजे असेल त्यानुसार खूप छान होतं जेवण. आणि तुम्ही इथे तुमच्या ऑफिस कलिगसोबत किंवा तुमचं एखादं कॉर्पोरेट इव्हेंट असेल ते सुद्धा इथे ऑर्गनाईज करू शकता. पर्सनल इव्हेंट जसं की बड्डेज वगैरे ते सुद्धा इथे अरेंज करू शकता. इथे प्लॅन करू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत इथे व्हिजिट करू शकता. खूप छान रिसॉर्ट आहे. मी तर सजेस्ट करेन की नक्की व्हिजिट करा. या रिसॉर्टबद्दल तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. रिसॉर्टची वेबसाईट, रिसॉर्टचं इन्स्टा पेज. रिसॉर्टची ही जागा, या ॲक्टिव्हिटीज तर छान आहेतच, सोबत इथले जे स्टाफ आहेत ते सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप छान आहेत. आणि थँक्स सुजल, अजून सेकंड सुजल, खूप सपोर्ट केलात या ॲक्टिव्हिटीजमध्ये. तर थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, तुम्हालासुद्धा ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, तुमच्या फॅमिलीपर्यंत, तुमच्या कलिग्सपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.